आता तुम्हाला एक सांगतो, मागच्या वेळेस आम्ही काही कामं काही निवेदन घेऊन आलो होतो. तुम्ही फक्त निवेदन घ्यायचेच काम करता, त्याच्यावर काही कारवाई करत नाही. आम्हाला त्याचे तुम्ही काही कळवत नाही का बा तुम्ही जे निवेदन दिलं याच्यावर आम्ही ही कारवाई केली, काय करत नाही. हा, काही कळत काही नाही कळत. बरोबर आहे. आता मागच्या वेळेस आम्ही उपोषणाला बसलो होतो, ठीक आहे, तुम्ही लिहून दिलं आम्ही हे जे रस्ते खराब झालेले आहे, ज्याचे दोष दायित्व कालावधी संपायचे आहे, त्याच्या आम्ही लवकर दुरुस्त्या करू. वरच्या वर राहिलं, काय केलं त्यावर कारवाई. आता त्याचा जर कालावधी संपला असेल या महिन्याभरात 2 महिन्यात, मग त्याचं काय करायचं. तो भुर्दंड कोणा भरून घ्यायचा. बांधकामाचं काम एकच चांगलं झालं मस्त, ते फक्त नगरपालिकेचं करायचं समोर. गटरचे काम सुरू आहे सगळे. समजा आता आपली अथॉरिटी आहे ना, ते म्हणते आम्ही यायला पैसे देतो. पावसाळा सुरू आहे. आता यावर्षी पाऊस तुमच्या नशिबाने पाऊस लेट लागला म्हणून सांगा, नाही तर आता पण शहरवासीची अंगभर झालीच. हे करत का नाही आपण. तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहे, अथॉरिटी आहे, तुम्ही हे वापर का नाही करत. जनतेला त्रास देण्यासाठी आपण आजचा टाकत आहे साहेब. तुमच्या हे लक्षात व्हायला पाहिजे, ह्या गोष्टी उन्हाळ्यात व्हायला पाहिजे. दरवर्षीचा पावसाळा येतो ना, आता मुरुमचं टेंडर तुम्ही टाकाल कधी, ते तुम्ही ओपन कधी करसाल, मग ते नंतर त्याला वर्क ऑर्डर कधी देसाल, तो टाकन तेव्हा, तो जेव्हा मुरुम टाकेल तेव्हा पाणी सुरू राहील. आणि मग खदानीत पाणी भरून राहील. ते म्हणतात खदानीत पाणी आहे, ट्रक जात नाही. लहान लहान गोष्टी आहे, ह्या गोष्टी तुम्हाला लोकांना सांगाच कशा लागतात का. हा नेहमीचा प्रॉब्लेम आहे ना. जेवढे दोष दायित्व आले कालावधीतले रस्ते होते 2 वर्ष संपायचे, ते सगळे तुम्ही लोक शॉर्ट आउट करणार होते आणि ते दुरुस्त करून घेणार होते. तुम्ही केले का शॉर्ट आउट. नाही केले. का नाही केले. हा दाखवा ना आम्हाला कोण पाठवले सॅटिस्फॅक्टरी रिपोर्ट. तो कोणते रस्ते आहेत. तुम्ही त्या 2 वर्षभराचे, मला तुम्ही मार्च महिन्यात आम्ही जे उपोषण केलं तेव्हापर्यंत सगळे रस्ते दुरुस्त करून लागेल, नाही तर ते सगळे तुमच्या पगारातून वसूल झाले पाहिजे म्हणून उपोषणात बसेल मी. तुम्ही इतक्या कॅज्युअली नगरपालिका चालवत आहे गवळी साहेब. आता आम्ही ज्या मुद्द्यासाठी आलो, हा जो अतिक्रमणाचा मुद्दा आहे, तुम्ही अतिक्रमण काढायला हरकत नाही, आमचं काहीच म्हणणं नाही. अतिक्रमण जे आहे ते समजा जे समोर आले ते काढलं पाहिजे. गरीबातच का, श्रीमंताचं का नाही काढत. आता तुम्ही आता या रस्त्याने जर गेले, कोणत्या या बँकेपासून समोरच्या रस्त्यात, ठीक आहे, मग तिथं जे इंद्रप्लस प्लाझा आहे, तिथं जे समोर लोकांना हे टीनं टाकले, हे काढले, ते अतिक्रमणात नाही का. खूप ठिकाणचे अतिक्रमण असे आहे का पारसरी होत आहे, लोक सांगत आहे. गरीब लोकांचं पुढे आणि नोटिसा द्यायला पाहिजे त्यांना, त्यांचं तोडताड करायच्या आधी बरं. आता हे होर्डिंग अतिक्रमणात नाही तुमचे. कोणते हवेत काढले. तुमचे 70 होर्डिंग फक्त वैध आहे. होर्डिंग अतिक्रमणात आहे, काढले का तुम्ही. मग सांगा ना, होर्डिंग काढले की तुम्ही. एका होर्डिंगला हात लावत दाखवा. तुम्ही त्या कोर्टापासून जा तसेच ठेवून आहे, बस स्टँडला जा तसेच ठेवून आहे, इथून जा तसेच ठेवून आहे. नाही, हे जे तुमचे अतिक्रमामध्ये होर्डिंग आहे ते काढले का. हो बर, ठीक आहे. बर काढलं कोणतेच नाही ना. मी काय म्हणतो, नाही काढले कोणतेच नाही ना. खालून कापून काढावं लागेल तुम्हाला ते. आमची प्रामाणिकपणे मागणी आहे तुम्हाला का सर्वांसोबत सारखा न्याय करा. आम्ही कोणावर म्हणजे आकसपूर्ण अन्याय करा किंवा न्याय करा असं म्हणत नाही. तुम्ही सारखा न्याय करा सगळ्यासमोर. जो न्याय गरीब आले तोच न्याय श्रीमंताला द्या ना. सगळे एका लाईनला घ्या ना. पण दिसत नाही ना. तुम्ही फिरा गोदनी रोड, तुम्ही फिरा दत्त चौक,